तर राज्यात निवडणुकांचं बिगुल हे वाजले आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी बाउन्सर्सना नोटीस काढली आहे। निवडणूक काळात बाउन्सर्स, बॉडीगार्ड त्याचबरोबर बलदंड व्यक्तींना मोठी मागणी असते। बाउन्सर्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न हे वाढतात आणि त्यामुळेच पोलिसांनी बाउन्सर्सना नोटीस बजावली आहे। समाजात दहशत निर्माण होईल असं कृत्य करू नये, गुंड, समाजकंटक किंवा गुन्हेगारांच्या संपर्कात राहून शक्ती प्रदर्शन करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे। नियम भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आदेश पोलिसांनी काढलेत। धुळे जिल्ह्यातल्या 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिम, व्यायामशाळा, आखाडे त्याचबरोबर बॉडीगार्ड आणि बाउन्सर्स म्हणून काम करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांच्याकडून। नागेंद्र, काय अधिक माहिती या संदर्भात, काय नेमकी नोटीस बजावण्यात आली आहे? नक्कीच दीपाली, आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना आता सुरुवात झालेली आहे आणि आता 2 डिसेंबर रोजी नगरपंचायत व नगर परिषदेचे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्वच बॉडी बिल्डर जे काही असोसिएशन असेल यांना धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे। आणि आपण जर पाहिलं तर अनेक राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, हे आपल्या आजूबाजूला बॉडी बिल्डरांचा मोठा गराडा घेऊन लोकांमध्ये फिरत असतानाचं चित्र आपण नेहमी पाहायला मिळतो आणि या बाउन्सरांकडनं सामान्य नागरिक जे असतील त्यांच्यावर कुठेतरी दहशत निर्माण होईल अशा पद्धतीने सर्व वातावरण या ठिकाणी तयार केलं जातं आणि या वातावरणामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी सर्वच पोलीस ठाण्यातील हद्दीतील पोलीस निरीक्षकांना सर्वच आपल्या परिसरात असलेल्या बॉडी बिल्डर्सना एकत्र बोलवून त्यांना या ठिकाणी तंबी देण्यात आली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही राजकीय पुढाऱ्यासोबत दिसू नये अशा प्रकारची या ठिकाणी तंबी देण्यात आली आहे। मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर बॉडी बिल्डर असोसिएशनने पोलिसांनी दिलेल्या या तंबीमुळे तसेच पोलिसांनी जी काही त्यांना नोटीस बजावली आहे या नोटीसीवर नाराजी व्यक्त केलेली आहे। आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य केलं जात नाही असंच बॉडी बिल्डर असोसिएशनने या ठिकाणी म्हटलेलं आहे। मात्र आता पोलिसांनी दिलेल्या या तंबीनंतर आता बॉडी बिल्डर असोसिएशन पुढे काय नेमका निर्णय घेतं हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच नागेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।